कफ सिरप प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासमोर होणार सुनावणी. वकील विशाल तिवारींकडून जनहित याचिका दाखल. कोल्ड्री पाठोपाठ रेस्पिफ्रेश टीआर आणि रिलाईफ औषधामध्ये विषारी घटक. दोन्ही औषधं गुजरातमधील कंपन्यांची असल्याची माहिती. मध्य प्रदेशमधल्या बालमृत्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क. वसई विरारमध्ये अन्न आणि औषध विभागाची तपासणी मोहीम. अधिकाऱ्यांकडून सिरपचं उत्पादन करणाऱ्या उत्पादकांची चौकशी. वीज कर्मचारी 3 दिवसांच्या संपावर. 200 कोटीहून जास्त खर्चाचे प्रकल्प खासगी संस्थांना देण्यास विरोध. खासगीकरण, महावितरण, महापरिषणचे कर्मचारी संपावर. वर्ध्यामध्ये विविध मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन. आंदोलनामध्ये विद्युत कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीचं आंदोलन. गोंदियामधील महावितरण कर्मचारी खासगीकरणाच्या विरोधात संपावर. महावितरण कार्यालयाच्या समोर कर्मचाऱ्यांची राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. धनंजय देसाईंच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कराडमधील हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. तहसीलदारांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सफाई कामगारांवर कारवाई. एकाच वेळेला 50 सफाई कामगारांना तडकाफडकी कामावरून काढलं. कामगारांसाठी मनसे आक्रमक. मनसेकडून काम बंद आंदोलन सुरू. मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. मीरा भाईंदर शहरामधल्या गिल्बर्ट जॉन मेंडोसा ट्रॅफिक पार्कचं प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन. गिल्बर्ट मेंडोसा यांच्या विकासामधील योगदानामुळे पार्कला त्यांचं नाव देण्यात आलं. लहान मुलांमध्ये वाहतूक शिस्त आणि सुरक्षा याची जाणीव निर्माण व्हावी यासाठी पार्कची उभारणी. लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा निधी उद्यापासून वितरित होणार. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. पुढील 2 महिन्याच्या आत लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. आदिती तटकरे यांचं लाडक्या बहिणींना आवाहन. लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला तर सामाजिक न्याय विभागाअंतर्गत लाभ घेणाऱ्यांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून निदर्शनं. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याच्या विरोधात आंदोलन. सरकारच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी. जळगाव जिल्हाधिकारी पदाचा पदभार नूतन जिल्हाधिकारी रोहन घुर्गे यांनी स्वीकारला. सर्व क्षेत्रामध्ये लोकाभिमुख काम करण्याचा मानस व्यक्त. सांगली जिल्हा बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती. आमदार सदाभाऊ खोत यांची माहिती. सहकारी विभागानं 559 पदांच्या नोकर भरतीला परवानगी दिली होती. सहकारी विभागाकडून नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी. बीडच्या कपिलधारवाडीमध्ये भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाकडून भूस्खलनग्रस्त भागाची पाहणी. या गावामध्ये जमिनीचा काही भाग खचल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सोलापूरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या 2 शाखांमध्ये चेक चोरीला. एका शेतकऱ्याचा 4 लाखांचा चेक चोरीला. ड्रॉपबॉक्समधून चेक काढून पैसे ट्रान्सफर करण्यात आले. सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची माहिती.